नमस्कार, हांव यशवंत गांवस, विभागीय कृषी अधिकारी बिचोली गोवा। आज आम्ही शेगुल किंवा मशिंग ज्याका इंग्लिशीन ड्रमस्टिक म्हणटा हाज्या लागवडी विशीं माहिती घेऊया। शेगुल हो आमकां गोंयकारांक नवीन असो न्हू, कारण पयल्या तेंपार जर पळयलें जाल्यार प्रत्येकाच्या पोरसान खंय ना खंय एक शेगलाचे झाड हे आसतालेच। शेगुल हो बहु उपयोगी आसा, म्हणजे ताजी पानां आमी भाजी करूंक वापरूं शकता, तशेंच फुलां वापरूं शकता, तशेंच इममॅच्युअर म्हणजे ज्यो जून न जाल्लेल्यो ज्यो शेंगो आसा त्यो आमी वापरता। शेगला मदीं कॅल्शियम, आयर्न आणि जीवनसत्व क म्हणजे विटामिन सी हाजे अन्नद्रव्य सापडता। तशेंच शेगलाच्या पानाचो रस जो आसा तो उच्च रक्तदाब हेका उपयोगी पडटा। तसोच शेगलाच्या सालीचो जो रस आसा तो पचनक्रिया सुलभ करपाक उपयोगी पडटा। अशे खुबशे औषधी गुणधर्म आशिल्लो हो शेगुल प्रत्येकाच्या पोरसांत एक तरी कमीच कमी झाड आसचें। शेगुल किंवा आमी मशिंग जेका म्हणटा तेज्यो खास करून दोन प्रकारच्यो जाती असता। एक जी बहुवर्षीय म्हणजे खूप वर्सां जगपी अशी जात आसा, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठान कोकण रुचिरा ही शेवगा जेका म्हणटा मराठीन ताजी जात विकसित केल्ली आसा, ही खूप वर्सां जगता। तशेंच थोड्यो जाती ह्यो बुटक्यो म्हणजे श्रब पद्दतीन आसता, तेतून PKM1 आणि ओडिशी ही व्हरायटी खूप फेमस आसा। जे झाड बहुवर्षीय असता ताका ताजे झाडाचो आकार हो मातसो व्हडलो असता, ताजे हार्वेस्टिंग करपाकूय मातशे कश्ट घेवचे पडटा। पूण ज्यो व्हरायटी किंवा जाती बुटक्या झाडा खातीर प्रसिद्ध केल्या, जितून PKM1 तशेंच ओडिसी हाचो आस्पाव आसा। हाजी एक खासियत म्हटल्यार हेजे चडांत चड जी उंची आसा ही 3 मिटरा पर्यंत दवरता, आणि लागवड जी आसा ती रटुनिंग ह्या पद्दतीन परत परत केल्ली वयता, जेणे करून ताजे जे हार्वेस्टिंग आसा किंवा मॅनेजमेंट आसा हे बऱ्यापैकी सुलभ जाता। कमी जाग्यान चड झाडां बसोवपाची पद्दत म्हटल्यार घन लागवड पद्दत ही शेतकऱ्यांनी आयज आपणायलेली आसा, आणि 1.5 बाय 1.5 मिटर ते 2 बाय 2 मिटर किंवा 3 बाय 3 मिटर हेजेर ह्या शेगलाची लागवड केल्ली वयता, जेणे करून ताजी उंची ही चडांत चड 2.5 ते 3 मिटर पर्यंत दवरता। PKM किंवा ओडिशी जी व्हरायटी आसा ती 80 दिसाच्या उपरांत फुलोऱ्याक येता। एका झाडा फाटल्यान लागीं लागीं 250 ते 300 शेंगो मेळटा। प्रत्येक शेंग ही साधारण 125 ते 150 ग्राम वजनाची असता, आणि अशा प्रकारे एक झाड हे सरासरी वर्साक 30 ते 32 किलो उत्पन्न दिता। शेगलाची लागवड करचे पयलीं जमिनीची निवड करप खूप गरजेचें। शेगलाचे झाड हे उदकाचो बरो निचरो जावपी जमनीन बऱ्यापैकी जाता। तशेंच कमी उदक आसपी जाग्यारूय शेगलाचे उत्पन्न घेवं येता। उदकाची सोय असल्यार शेगलाची लागवड केन्नाय करूं येता, फक्त चड थंडीच्या दिसांनी शेगलाची लागवड करची न्ही। सरकारी किंवा सरकार मान्य नर्सरीतून रोपां घेवची। स्वता जर नर्सरीन बी घालून पिशवेनी रोपां काडूंक शकता जाल्यार त्या पद्दतीनूय रोपां काडूं येता। 2.5 बाय 2.5 ते 3 बाय 3 मिटराचेर 45 बाय 45 बाय 45 सेंटीमिटराचो खड्डो खणचो। खड्ड्याक सुमार 15 किलो कंपोस्ट ना जाल्यार फार्मयार्ड मॅन्युअर घालचें। 5 ते 6 आठवड्याच्या वयाची 20 ते 25 सेंटीमीटर उंचीची शेगलाची झाडां तयार केल्ल्या खड्ड्यान मदोमदी एक धाकटेशे फोंडकूल काडचे आणि लावपाचे। झाडाक घट्ट करपाक सायडीन माती घेवची आणि ती घट्ट करची। झाड वाऱ्यान हलचें न्हू म्हणून तेका एक बडी लावन सपोर्ट दिवचो। घन पद्दतीन लागवड केली जाल्यार तेका ठिबक सिंचनाचो उपयोग करूं येता, आणि हेच्या वरवीं पिकाचें उत्पन्नय वाडटा। पिंचिंग म्हटल्यार तेंगशी मोडप ही एक खूप अत्यंत महत्वाची प्रक्रिया ही ज्या मस्काच्या लागवडीन येता, जेणे करून तेचे जे फुटवे आसा ते अधिक बऱ्या प्रकारे येता। लागवडी उपरांत 80 दिसांनी ही पिंचिंग ही एक्टिविटी करपाची, जेणे करून मुळा कडल्यान चडांत चड फुटवे येतले आणि शेगलाचे उत्पन्न वाडटले। हे लागवडी खातीर शेतकी खात्या मार्फत जर पॉली मल्चिंग पेपर वापरलो जाल्यार तेका 12,000 प्रति हेक्टर ही अनुदान आसा। तशेंच शेगुल लागवडी खातीर राष्ट्रीय बागवानी मिशन तशेंच गोंय सरकारचे अनुदान आसा। चड म्हायती खातीर लागसरल्या कृषी कार्यालयान संपर्क सादचो। धन्यवाद।